नमस्कार, मी स्मिता दामले कुलकर्णी. मी एकपात्री परिषदेची नुकतीच सदस्य झालेली आहे आणि हा माझा पहिलाच परफॉर्मन्स आहे. सादर करते जनगणना. टिंग टॉंग टिंग टॉंग. अरे आता कोण आलं या दुपारच्या वेळी? कसं कळत नाही लोकांना. अगं आहे ग, आता उठून जावं लागणार दारुगडाया. कोण आहे? नमस्कार, मी सुनीता चव्हाण. कोण सुनीता चव्हाण? ह्या नाही ओळखत कोणाला. अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार. तू ओळखतीस मला? नाही. तू मला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही, मग कशा बाय आलीस इकडं? उगा माझी झोपमोड केली दुपारची. चल निघ. ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेलीच नाहीये. तेच तर म्हणते मी. मला तरी कुठे वेळ आहे तुझ्याशी गप्पा माराया? झोपू दे ना मला. जा म्हणलं ना. अहो आजी, आधी मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. मी जनगणना करायला आलीये शासनाकडून. हे बघा माझं आय कार्ड. मला तुमची काही माहिती हवी. अजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग? ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? अगं मला माहित आहे, तुझ्यासारखे लोक असंच काहीतरी कारण सांगून येतात आणि सगळं घर लुटून येतात. अहो काही काय बोलताय? खरंच हा बघा, माझ्याकडे हा फॉर्म आहे. तुम्हाला तो फक्त भरून द्यायचा आहे. नाही देणार म्हणलं की तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही. अहो हे बघा, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काही खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म? का तुम्हाला असं वाटतं की त्यांना लुटून आता मी तुम्हाला लुटायला आली आहे? खरं का काय? हे बघा, बघू 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 तुझं फार. हा बघा, हा जोशांचा आहे. 5व्या मजल्यावर राहतात ना त्यांचा. बघू. पण काय ग, आमच्या इथं 5 जोशी राहतात. एकदा इथं येऊन तुझ्या कसं लक्षात राहिलं ग की हा 5व्या मजल्यावरच्या जोशांचा फार्म आहे? हे काय नाही, तू नक्कीच पाळत ठेवलीस आमच्यावर. हो आजी, तसं काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आले ना म्हणून लक्षात राहिले. असं मला फसवतीस? 5व्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच 7व्या मजल्यावर कशी काय आलीस ग? 6व्या मजल्यावर काही कबूतर राहत नाहीत आमच्या. 6व्या मजल्यावरच्या काळ्यांचं फार्म कुठे आहे? ते काय नाही, मी वॉचमनलाच बोलवते. मुडदे काय बी कामाचे नाही, बघत नाही काय नाही, कोणाला बी बिल्डिंग मध्ये सोडतातच कसे हे. अहो आजी, 6व्या मजल्यावरच्या सगळ्या घरांना कुलप आहेत. आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. बघू. अरे देशपांड्यांनी पण भरलंय फॉर्म. देशपांड्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्कीच जनगणनावानी असणार. नाहीतर ते देशपांडे म्हणजे काय स्वतःच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. अहो मग तेच तर सांगते, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता तरी खात्री पटली ना? आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती सगळी माहिती सांगा. मी भरते तुमचा फॉर्म. तू बरा भरशील माझा फॉर्म? माझे हात काय केळी खायला गेलेत काय? आणि इकडे तो फॉर्म भरून देते म्हणे. अहो आजी, तुम्हाला त्रास नको म्हणून म्हटलं मी. नको तर राहिलं. भरा तुम्ही. घरात किती माणसं आहेत ते इथे लिहा. माझं काय डोळं फुटलं नाही, येत आहे मला वाचता. 4 बुक शिकली आहे मी बी. बरं बरं लिहा तुम्ही. हा, शंकरराव, दादा, अण्णा, रमी, सुमी, शैलू, नलू, बाबू, बाळू, विठू, रखमा, मोती, शेवंता, बकुळी, हनम्यान, शिरप्या. काय इतके लोक राहतात या घरात? इथं नाही ग, आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादा आणि अण्णाचा बाप म्हणजे माझी मालकच ग. रमी आणि सुमी दादा आणि अण्णाच्या बायका. शैलू आणि बाबू दादाची पोरं. नलू आणि बाळू अण्णाची. विठू आणि रखमा आमच्या घरी काम करतात. मोती आमचा कुत्रा. शेवंती आमची गाय. बकुळी तिचं वासरू. आणि हनुमान शिरपा आमची बैलजोडी.
आमचा वाडा म्हणजे कसं अगदी भरलं गोकुळ आहे गोकुळ. अहो आजी, गावाकडच्या गोकुळात कोण काय करते ते मला काय करायचंय, इथे काय ते सांगा. अगो काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला. बक्कळ शेतीवाडी जमीन जुमलं काय विचारू नकस. नाहीच विचारत आहे तुम्हाला. मला उशीर होतोय हो, सांगता का प्लीज इथे कोण कोण राहतं ते. इथं वय ओकलेले काळे फडके, ई पांढरे हिरवे डोळे, अहो सोनार शिंपी कुलकर्णी जोशी 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 जोशी. शी, अहो काय हे, अख्ख्या सोसायटीत कोण कोण राहतं ते विचारले का या फॉर्म मध्ये. मला काय माहित. अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात काय विचारले तितकीच माहिती द्या. कशाला उगाच वाईट पण माहिती सांगताय. बरं बरं, घरात राहणाऱ्या माणसांची संख्या 17. 17 जण राहतात तिथे. अगं मगाशी सांगितलं नव, सगळी यादी गावाकडे राहणाऱ्या माणसांची. मोज बरं परत. शंकरराव, दादा, अण्णा. अहो आजी, किती वेळा सांगू तुम्हाला, गावाकडच्या नाही इथे राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत. अगं पण मग आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा की मला. अहो ते मला कसं माहिती, मला इथली जबाबदारी दिली आहे, बाकीचं मला काही माहित नाही. अरे माहित नाही म्हणजे काय, असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं. जा पूर्ण माहित करून घे आणि मग ये माझ्याकडं. अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कोणी आहे का दुसरं. काय काय ताप आहे म्हणतीस, माझा त्रास होतोय तर आलीस कशाला इकडं. म्या काय अक्षर देऊन बोलावणं केलं नव्हतं तुला. नाही भरत जा तुझा फॉर्म. काय करशील. तसं बी मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस. काय मेलेल्या माणसांची म्हणजे काय, तुम्ही भूतभीत आहात की काय. राम 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 राम, येते मी. अगं घाबरू नगस, मी गंमत केली जरा तुझी. कुठं निघालीस, ये आत ये. पाणी पी थोडं. का लिंबू सरबत करू. खरं तर माझी आता चहाचीच वेळ झाली आहे, पण तू उन्हातून आली आहेस तर सरबत करते थंडगार बरफ घालून. नको नको, मला फॉर्म भरून द्या, मी निघते लगेच. अशी बरी सोडन मी तुला. ये घाबरू नगस, आता सरबत प्यायल्याशिवाय काय तुझी सुटका नाही. नाही नाही नको, जाऊ द्या मला, राहू दे तो फॉर्म पण तुमच्याकडेच राहू दे. येते मी. थांब थांब. अव येता का जरा बाहेर. या मुलीला मी भूत आहे असं वाटते. माझी लाख इच्छा आहे ग भूत व्हायची, पण मरण असं काय येते, ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार. आजोबा आले नाही अजून बाहेर. येतील येतील, इतकी काय घाई आहे. अहो आजी, तुम्हाला घाई नसेल पण मला घाई आहे. अजून बऱ्याच घरी जायचंय हो मला. अहो येताय ना बाहेर. बघ ना ग, 4 महिने झाले हाक मारते पण बाहेरच येत नाही. 4 महिने. अहो आजी काय बोलताय काय तुम्ही. अगं खरंच 4 महिन्यापासून बोलवती यांना बाहेर या म्हणून, पण येतच नाही. बघ ना, काय बी ऐकत नाहीत माझं. मुलांनी गावचं सगळं इकून खाल्लं आणि आम्हा दोघा म्हातारीला इथल्या वृद्धाश्रमात आणून टाकलं आणि परत काय तोंड दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय गमना म्हणून तिथून पळून आलो. गाठीशी थोडं पैसे आणि दागिने होते ते इकून हे घर भाड्याने घेतलं. आणि ही तवी त्यांना काय करमलं नाही. आणि एक दिवस असंच दुपारी झोपले. मी चहा झाल्यावर 10 हाका मारल्या, पण त्याला 1 नाही आणि 2 नाही. हात पाहायला गेले तर सगळं संपलं होतं. अहो आजी काय बोलताय तुम्ही, मला खूप भीती वाटते. चला चला मी निघते. अगं पुढचं तरी ऐक. नको नको मी चालले. अगं म्या कशी मेले ते तरी ऐक. नाही नाही नको. असं म्हणून ती बाई पळून जाते. इतक्यात आजोबा आतून ओरडतात. काय ग, कोण आलंय, कुणाशी बोलतीस. हो मला फसवाय आली होती एक भामटी. कसं हुसकवून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर.
ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या माणसांची माहिती घेते आणि मग घरात घुसून कशी लोकांना लुटते बघा. तेव्हाच ठरवलं होतं म्या, कोणी आलं असं तर त्यांना कसं पळवून लावायचं ते.